आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 9922415568। संगमनेर तालुक्यात मागील 2-3 दिवसापासून अवकाळी पावसानं जोर धरला आहे। काल संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा, भाजीपाला यासह साठवलेल्या पिकांचं मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे। याचबरोबर काही जनावरे देखील दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत। निमगाव, भोजापूर, निमत, चन्नापुरी, वेल्लाळे, सांगवी, पेमगिरी, नांदुरी, राजापूर, चिकणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे। या भागामध्ये डाळिंब पिके मोठ्या प्रमाणात असून अवकाळी पावसानं डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे। याचबरोबर कोबी, फ्लावर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या असून वालवडसह भाजीपाल्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे। काही ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत। तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेली परिस्थितीची माहिती मिळताच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या तातडीच्या सूचना दिल्या असून प्रशासनाने त्वरित सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वांचे त्वरित पंचनामे करावेत। याचबरोबर शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी काम करावे यासाठी सूचना केल्या आहेत।